जयेश बेंद्रे, करण बेंद्रे आणि विवेक दलवी यांच्या मार्फत जबरदस्त हे व्हॉलंटियर्स आपल्या बघायला मिळतात. आपण थोडंसं बेल आहे, आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडं. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य श्री गंगाराम महाराज यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी विनंती करतोय पुरुषोत्तम शेलार आपणास आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्मान्य श्री गंगाराम महाराज यांच्या माध्यमातून आणि त्यांचं या ठिकाणी सन्मान केले जाते. इथे मात्र जबरदस्त शॉट, जबरा शॉट असंच आपण म्हणूया, सिक्सर. आणि व्यासपीठावर मात्र या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान केले जाते. सन्मान श्री गंगाराम महाराज यांचा मायजी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मात्र यथोचित त्यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत सन्मान्य श्री राजाराम गोरले यांचं. आणि स्वागत आणि सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य श्री पुरुषोत्तम शेलार आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्याचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. त्या शुभ हस्ते मात्र हे स्वागत आणि सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहोत. मायची शाल, सन्मान चिन्ह आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान हे आपल्या मुख्य व्यासपीठावर केलं जाते. थँक्यू सो मच. जाऊया ऑनगोइंग मॅचकडे. इथे तुफानी फलंदाजी करतोय. ओ माय गॉड, इथे देखील चेंडू थांबणार नाही. चेंडू पुन्हा एकदा फिरण्यासाठी झाली जंगलामध्ये. काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या वरून येतोय आणखी एक धमाका, सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग दरम्यान या क्रीडा नगरीवर शुभ आगमन झाले सन्मान्य श्री हेमंतजी शेलार साहेबांचं. सो आपणास विनंती असेल सन्मानानं आपण आमच्या या व्यासपीठात येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आपला देखील करतोय मनपूर्वक स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये माजी उपसभापती चषक 2025 मध्ये. तर सिक्सरच्या साहाय्याने 27 धावा लागल्या जात आहेत, माफ करा 21 धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्डवर. काय जबरदस्त फलंदाजी केली जाते. आदित्य मागच्या मॅच मध्ये आदित्य लवकर बाद झाला होता, परंतु इथे मात्र आदित्य चांगली फलंदाजी करत असताना ऑन सिक्सर हॅट्रिक. आजच्या दिवसामध्ये दीपक आडगा मॅन फ्रॉम पिलंजे हा बॅटरने मात्र षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती. इथे मात्र ही दुसरी षटकाराची हॅट्रिक आय थिंक पूर्ण होते आणि त्या फलंदाजाचं नाव आहे यस आदित्य भुयाल. वाह, काय जबरदस्त बॅटिंग. 3 नॉन स्टॉप सिक्सर. आणि यस, आम्ही अगदी चर्चा करत होतो की इथे मात्र सिक्सर हॅट्रिक साठी हे कॅश प्राइज या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य श्री विद्यानंद पागी आणि सन्मान्य श्री ओमकारजी जाधव यांच्या माध्यमातून रोख 999 रुपयाचं हे कॅश प्राइज बॅटर आदित्य साडी या समरस कक्षामध्ये मात्र या ठिकाणी जमा देखील झालेले बघा आयोजनच्या माध्यमातून. ओ माय गॉड, मात्र आदित्यला आणखी एक षटकार मारायचा आहे, आणखी एक सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. अगदी पहिला चेंडू सिक्सर, दुसरा चेंडू सिक्सर, तिसरा चेंडू सिक्सर आणि इथे मात्र 999 रुपयाचा कॅश प्राइज देखील आदित्य भुयाल आपल्या नावे करते आणि जे मात्र नक्कीच स्पॉन्सर केलेलं आहे. निश्चितच स्पर्धेचे आयोजक विद्यानंद दादा पागी आणि सन्मान श्री ओमकारजी जाधव यांच्या माध्यमातून हा दुसरा फलंदाज आहे
₹999 पटकावणारा हा दुसरा फलंदाज तो म्हणजे आदित्य भुयाल. काय जबरदस्त बॅटिंग. आदित्य असेल, सुमित असेल, सागर असेल, त्याच्यानंतर मग किरण हरणे आज मात्र अनुपस्थित आहेत. मात्र त्यांची कमतरता हे भरून देखील काढली जाते, कारण जबरदस्त फलंदाजी आज सागर हरणेच्या माध्यमातून देखील बघायला मिळते. पाचवा षटकार येईल का? ओ माय गॉड, पाचवा देखील सिक्सर. युवराज सिंगची आठवण आता मात्र होईलच, कारण 5 चेंडू मध्ये आता मात्र 5 सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. ओ माय गॉड, 5 चेंडू आणि 5 सिक्सर आदित्य भुयालच्या बॅट मधून. जर एक सिक्सर आला, ओ माय गॉड, एक जर सिक्सर आला तर आणखी एक ₹999 कॅश प्राइज आय थिंक त्याला मिळालं जाईल. आणि हेच मैदान होतं 6 सिक्सर. मला वाटतं रोहितच्या बॅट मधून देखील गतवर्षी मागच्या वर्षी आपण बघितलं होतं. रोहित तेलवरे मॅन फ्रॉम ऐगावदेवी वालशीन. आणि या आपल्या असोसिएशनचा विचार केला तर मग सिक्सर किंग म्हटलं तर मग कुमार गुंड, रोहित तेलवरे आणि मग रफ्तार के सौदागर संकेत चांबरे यांनी मात्र ही किमया केलेली आहे. एक षटकार येईल का? ओ माय गॉड, दिस इज अ सिक्सर. आणि त्या बॅटरचं नाव आहे आदित्य भुयाल. पुन्हा एकदा आय थिंक त्याला हे कॅश प्राइज कदाचित मिळू शकते. जबरदस्त बॅटिंग. 6 चेंडू 6 सिक्सर. यस, अगदी जे आमचे ऑलराऊंडर विचार थकले असतील, कारण सिक्सर हे 7 बघायला मिळाले, 7 नॉन स्टॉप. आणि ते देखील चांगली कामगिरी करतात चेंडू आणण्यासाठी. आता मात्र अखेर 8व्या क्रमांकाचा चेंडू हा ह्या चेंडू सिंगल येते. गोलंदाज राकेश भोईर आपण गोलंदाजी ट्रॅकवर त्याचा देखील वेलकम केला, परंतु अजय मडवीच्या विरोधात केलेला तो हल्ला, तो केला आक्रमण. आदित्य भुयाल, द डेंजर बॅटर ऑफ पुंडास, मित्र म्हणेन आदित्य देखील मित्र म्हणेन ही सर्वश्रेष्ठ कामगिरी असेल त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या लाईफमध्ये, हे आपल्या असोसिएशनमध्ये. कारण 6 चेंडू आणि 6 सिक्सर मारणे मित्र म्हणेन चांगल्या बॅटरला आतापर्यंत झालं नाही. हा नॉन स्टॉप 7वा सिक्सर आदित्य भुयालच्या बॅट मधून कुमार गुंडच्या सिक्सरच्या आय थिंक बरोबरी करतोय.
जे बादल आलंय ना आदित्यचं बादल थांबायला तयार नाही. अजून जर 2 सिक्सर आले तर पुन्हा एकदा जे आहे ना कॅश प्राईज ते पुन्हा एकदा त्याला मिळाले जाईल. कारण आतापर्यंत 2000 मित्र म्हणेन आपल्या नावी करतोय. 7वा नॉनस्टॉप सिक्सर त्याच्या बॅटमधून येते. अशा प्रकारचे बॅटिंग मित्र म्हणेन आमचं देखील आयुष्य गेलं. 3 चेंडू आणि 3 सिक्सर मारताना कठीण गेलं. इथे मात्र हा आदित्य एक चांगली फलंदाजी करते. अखेर 8व्या चेंडूवर काय होते पाहूया. एक तर धाव मात्र पूर्ण झालेली आहे. मात्र 2च धावा आय थिंक पूर्ण होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या जर पाहिली तर मग 60 धावा लागल्या जातात. ओ माय गॉड 60 धावा. डेंजर झोन मध्ये धावा तर कधीच गेलेल्या आहेत. तुफानी फलंदाजी आदित्य भुयाल या बॅटरच्या माध्यमातून. नॉनस्टॉप 7 सिक्सर, 7 चेंडू 7 सिक्सर. 2000चं कॅश प्राइज देखील त्यांनी आपल्या नावे केलं. ओ माय गॉड इथे देखील चेंडू जाईल आणखी एकदा सीमेच्या पलीकडे. षटकारा साडी. त्या ठिकाणी मात्र हल्ला केला जात आहे. काय जबरदस्त हा सिक्सरने जर आपण धावा पाहिल्या तर मग आय थिंक ओ माय गॉड 50 देखील पूर्ण करतोय आदित्य भुयाल. आदित्यसाठी मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा 9व्या क्रमांकाचा फलंदाज असेल ज्याने आज आपल्या नावावर हाफ सेंचुरी मात्र पूर्ण केलेले. परंतु इथे मात्र हाफ सेंचुरी पूर्ण झाल्यानंतर मात्र तो बाद होते. परंतु जाता जाता त्याने काम 50 केलेले इनिंग देखील संपलेले. अशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर अखेर तो बाद झाला. 9 चेंडू आणि